अण्णा अरे अण्णा अरे ते डाळिंबाची कटिंग आहे 10 टन माल द्यायचा आहे. जास्त माल लगा द्यायचा नाही. रेट वाढणार आहे 4 दिवसानं. आज 100 दिलाय. 10 टन घालवायचं 10 लाख रुपये ठीक आहे. आणि 8 दिवसानं पुन्हा 250-300 रुपये रेट होणार आहे. आणि ते डाळिंब काय जाते 10 टनाच्या वर अजिबात एक डाळिंब द्यायचं नाही. अरे काय येडा बिडा झाला का काय लागा तुला कशाचा रेट माहित आहे ते रे? डाळिंबाच्या कटिंगचं सांगतो मी तुला. तुला डाळिंब रेट माहित आहे ते तुला का नाही ते पिरून डाळिंब कळत नाही. अरे ते तुम्हाला सांगितलंय रे बाबा. बाहेरचं मी बघतोय तुम्ही घरातलं बघा रे. फक्त मी सांगतोय तेवढं करत जा. सरपंच आहे मी गावचा. काही येडबेड झालं तुला कळतं का? तुम्ही सरपंच चाला तुम्ही का नाही गावचा चाला. हा की मला काय घेणं देणं नाही. बर मग माझं कशा सरपंच आहे की मी. असं कसं म्हणतो गावचा असलं म्हणून काय झालं? सरपंच असलं म्हणून काय जास्त झालं सरपंच गावानं मला निवडून दिलंय हा एवढ्या बहुमतानं. आणि तुम्ही माझी किंमत ठेवत नाही ना. ही पद्धत नाही तुमची. तुम्हाला सांगतोय तेवढं करा. ती जनावर हे सगळं बघा. एक माणसाला सांग आणि ती सगळं करून घे. ही सरपंच का नाही काय करतोय अंगावर आले कधी करतोय नो म्हणतोय मी सरपंच. अरे कशाचं तुला कशाचं हे पेरू डाळिंबाचा नाही मला फरक कळू दे. पण मी गावचा सरपंच आहे. मला नकोच सांगू तो. आला का तुला किती वेळा सांगलं तरी सरपंच म्हणते रे. हा सरपंच काय रे मला हे गावात इज्जत नाही सरपंच घरात असलं जातो. आता काय करतो माहिती आहे का? आता जाऊन गावातच जरा वट झाडतो. बघतो काय होतंय. हे अण्णा काही किंमत देत नाही. अरे अण्णा असं करून नाही चालत रे बाबा. आपण किंमत दिली तर तुला दुसरी किंमत देणार आहे. नाही तर कोण किंमत देणार आहे मला? मारतो तू कोणाला मारतो माहित आहे का? कोणाला मारलं तो माहित आहे? मी कोणा तू ए बाबा अरे मी कोण ऐकून तर घ्या आधी गाडव मूर्ख आहे का तू? वरून मलाच म्हणतोय अजून. मूर्ख आहे का तू? मला म्हणतोय का? गाडव बिडव आहे का तो? धडकला कसा मला? अरे बाबा तू कोणाला म्हणतोय माहिती आहे का? मी या गावचा सरपंच आहे. सरपंच असशील तुझ्या घरचा सरपंच. तर घरी गेलं का घरचे म्हणते तू गावचा सरपंच असशील. गावात आला तो म्हणतोय घरचा सरपंच असशील. मी सरपंच नक्की हाय कुठला? मी सरपंच हाय का नाही तुम्हाला तेवढं सांगा. पण आम्हाला काय माहिती? मी सरपंच आहे का नाही मला गावचं सांग. मी सरपंच आहे का नाही ते तुम्हाला माहिती आहे. आम्ही काय सांगायचं? ए बाबा आता मी राजीनामा दिन बरं काय सरपंच पदाचा. घरी गेलो तर अण्णा म्हणतोय सरपंच असेल गावचा. गावात आलो तू देतोय पहिल्यांदा कडको वाजवून मलाच वर्ण म्हणतोय. आणि मला धडक लावणार कडोका देणार की तुला? तू मला सरपंचाला ओळखलंयच कुठलं? अरे तू मला कुठे ओळखलंय? नाण्याची वाकड हा त्याची मसनात लाकड लक्षात ठेव. एका 5 मिनिटात फोन केला का नाही मला जे म्हणतोय का नाही मला जे तू आता म्हणला का नाही नन्याची वाकडं त्याची मसनात लाकडं आपाची वाकडं काय त्याचे मसनात लाकडं नाही हाडकं. आम्ही हाडकं बी ठेवत नाही. आम्ही लाकडा सगळं हाडकं बी जाळून टाकतो. तू दारू पेलेला तुला सरपंच पदाची किंमत माहित नाही. माझी ताकद माहित नाही. मला एक सांग अण्णाला बोलवून घेतो 10 मिनिटं थांब. मी सरपंच कुठला आहे मला ते बघू दे. मारायचं दारू हात लावायचा काय अधिकार? मारायचं काय करायचं माझं मी नंतर बघतो. आधी मी सरपंच कुठला तेवढा मला ठरवू दे. मी सरपंच घरचा आहे का गावचा आहे मग नंतर बोलू. तुम्हाला कोणाला बोलायचं त्याला बोलून घ्या. हॅलो अण्णा कुठं आहे रे? हा येतो की किती ये जरा गाव चौकात ये. कुठं आहे? ये जी चौकात तानी चौकात ये. आलो चालच. ये काय झाले? सकाळी मला तू काय म्हटला? तू सकाळी मला काय म्हटला? तू सरपंच असशील गावचा. बरोबर आहे. घरातनं मला मुस्कळात लावली घालवलं इकडे सरपंच असेल गावचा गावाकडचा. इथं अजिबात घरात सरपंच तुला चालणार नाही. नाही चालणार. आता इथं आलोय ही काय मला म्हणतोय तू सरपंच असशील घरचा. मी सरपंच कुठला तेवढं तुम्ही दोघं जण सांगा. मी सरपंच कुठला तेवढं मला दोघं जण सांगा तुम्ही. सरपंच कुठला आहे म्हणजे? हा तू गावचा सरपंच आहे. कुठला गावचा? गावचा हे कसं म्हणते मग? तू कसं म्हणतोय मग गावचा नाही घरचा सरपंच असशील? मला बघा थटलंय. हा थटल्या म्हणलं ती गावाला मी सरपंच आहे. तू असतील म्हणलं गावचा नाही घरचा असतील म्हणलं. मग ती थटलं म्हणलं मग तू अरे गावचा सरपंच मी गावचा सरपंच आहे का घरचा सरपंच तेवढं मला आधी सांग.
एखादा बाहेर थटला म्हणून आणि थटून त्याला उलट बोलणार का? मग बायला माहित व्हायला नको का मी सरपंच गावचा आहे म्हणून? मी काय बायला म्हणलोय बाय वाड्यावर या म्हणलोय का? मग सुंदर यायला लागल. सरपंचाला होय सरपंचाला होय. सरपंचाला तुम्ही चपलीने मारणार? चेपलीपेक्षा बी काय तर का नाही मी नुसतं मारलं हातानं हा. हा? चपलीनं हाणल्यावर कोण पाहिजे ना हातानं माराय नसते ते का नाही सरपंच नको रे, घरातली म्हणते ती गावचा सरपंच आहे. आणि मी सरपंच आहे का नाही नक्की ते मला एक सांगा. नाही म्हणला तर मी आता राजीनामा देतो. सरपंच आहे का नाही मी तेवढं मला आम्ही सांग. नाही म्हणलो का? मी सरपंच आहे का नाही सांग. मी कुठला सरपंच आहे तू सांग. आता तुम्ही नेमकं गावात बी नाही गावात नाही म्हणजे गावचा सरपंच आहे मी, हा आपल्या आणि गावचा. घरात बी नाही. आता अवघड झालं मग बाबा. सरपंच मग आता आम्ही गावचाच म्हणणार का कुठला म्हणणार? मग घरचा ए, सरपंच अण्णा, नाही. ए, ए, घरचं- ए, मग हे कसा म्हणला घरचा ए, सरपंच आहे ए, तुम्ही? थांब जरा. मग हे कसा म्हणला मग घरचा सरपंच आहे? मग होय तू का नाही का कुठं जाऊ कशात बोलला तू? मी तू घरी असताना नाही ती म्हणणार ना ते. अरे माझं बाबा का चुकलं का बोला? सकाळी तू काय म्हणला मला? मग वय तू घरचा सरपंच असेल गावचा, घरचा नाही. घरचा हा? नाही. होय. मग ठीक आहे. मग मला वाटलं खरं मी गावचा सरपंच आहे म्हणून मी गावात आलो. मग आणि गावात आलो आणि ह्याला असं जाता नुसतं असं थटलो तर ह्यानं वाजवून दिलं आणि मला म्हणतोय सरपंच असेल तर घरचा. मग होय मग बरोबर आहे. मग गावात गेल्यावर तू मग घरचाच म्हणणार की ते. आता अवघड झालंय. अरे बाबा नो तुम्हाला काय अक्कल बिकल दोघाला दिल्या का नाही देवानं? नक्की आप्पा तुम्ही ठरवायचं हा कळलं? हा. सरपंच तुम्ही गावचा आहे का घरचा आहे? मग आता हो का तू म्हणतोय गाव घरचा आहे, तू म्हणतोय गावचा आहे. ते सरपंचानं ठरवायचं नसते, आपण ठरवायचं असते. परंतु का नाही गावचा सरपंच आहे बरं का ना, थटतोय आणि म्हणतोय का नाही मी सरपंच आहे. आलो का? ना दोघं बी अनुभव ओय. मला सरपंच बदल नको की आजपासून फोन बी तर मला फोन बी करू नको. मी उद्याच्या उद्या राजीनामा देणार, विषय कट कर. अतिरंगी सरपंच आहे. असं झालं